मी म्हणजे जे आहे ना एक वाक्य आता किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बास. माझं तसंच आहे. कोणीही समोर येऊ देत, मी एकटी बास आहे त्यांना. मला वेगळं अजून ठरवून जायची काही गरज नाही आहे. मी ओरिजिनल जशी आहे तिथे जरी राहिले तरी पण मी सर्व्हाइव्ह करू शकते तिथे. आणि जी मी आहे, जी मी म्हणते की तन्वी कोलते ब्रँड आहे, एका छोट्या गावातून आलेला, जो शहरात येऊन मोठा होतोय आणि कोणाच्या जीवावर नाही होतोय मोठा, स्वतःच्या जीवावरती होतोय मोठा. सो ते मी करून नक्कीच दाखवेन तिकडे जाऊन, एवढं मला माहिती आहे. याच्यावरूनच मी एक माझा किस्सा सांगते तुला. जिथे मी आधी काम करत होते ना, तिथे एका व्यक्तीने मला म्हणजे आयुष्यात एका भल्या व्यक्तीने सांगितलं होतं सगळ्यांसमोरच की तुला कळतंय का, यू आर वेस्ट, तू कचरा आहेस, कचरा. कळतंय का तुला, तुला जे आयुष्यात करायचंय ना ते तू करत नाहीयेस, तू नको तिथे आहेस. हे स्टेटमेंट माझ्या आयुष्यात मी एवढं हायलाईटमध्ये ठेवलंय ना की मला आता ह्या 4 महिन्यांमध्ये त्या व्यक्तीला बोलून दाखवायचंय, करून दाखवायचंय की हा कचरा कचरा नव्हता. कदाचित तुमच्यासाठी तो कचरा होता, पण तो तिथून निघाला आणि त्याने स्वतःची लायकी ओळखली आणि तो आता चांगल्या जागेवर आहे. कदाचित मी डम्पयार्डमध्येच होते, कचऱ्यांमध्येच होते म्हणून मला कचरा नाव पडलं होतं. बट तो कचरा कचरा नव्हताच, त्याला ओळखलंच नव्हतं कोणी. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आता तो कचरा स्वतःचं नाव करणार आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे. आणि मी त्या व्यक्तीला थँक्यू पण म्हणेन की थँक्यू सो मच 4 चौघांमध्ये मला कचरा म्हटल्यासाठी. त्यामुळे मला अक्कल तरी आली की त्या जागी माझी किंमतच नाही आहे. सो मला त्या जागेवरून लवकरात लवकर निघायचं आहे आणि कचरा हा वर्ड काढायचा आहे माझ्यासाठीचा खोडून. सो थँक्यू कचरा म्हटल्यासाठी. हा कचरा निघालाय तुमच्या आजूबाजूने आता आणि तो चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या मनाच्या लोकांसोबत आता असणार आहे आणि स्वतःला प्रूव्ह करणार आहे. सो थँक्यू कचरा म्हटल्यासाठी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.